तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आमच्या गावाकडे पाणी आले बघा आता। पावसाळ्यामध्ये आमच्या गावाला 15 दिवसाला पाणी आहे। 15 दिवस 8 दिवस 10 दिवस असं पाणी बघा आमच्या गावाला। तर आता मस्त ते याचं निघा नाही ते हे वॉशिंग मशीन मधलं पाणी निघा नाही बघ। आता कपडे धुवून टाकले तर भांडण बघू शकता कपडे धुतलेत पाणी भरलंय आणि आता पाणी मारली तर रग धुतली हा बाई बघा ही रग धुतली। इकडं फरशी पुसायचे कपडे वगैरे तिकडे रगे धुवून टाकल्यात 2 हे का। इकडं पाणी जायला आहे ना रस्ता नाही बघा आमच्या गल्लीमध्ये। आमच्या गल्लीमध्ये बघा नुसते नगरसेवक निवडून येतात पण काही करीत नाहीत बघा। पाणी बघा भावांना बघ गल्लीमध्ये बघा हे पाणी दिसतंय का आहे का पूर्ण पाणी असं साचतंय बघा। पावसाळ्यामध्ये पाऊस आला दुधू लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतंय आणि मग असे नळाचे जे पाणी आलं की मग काय होतंय माहिती आहे का मग भांडणं पाणी कमून आलं इकडं तुमचं पाणी कमून आलं पण आता इथं राहत नाही म्हणा सहसा कोणी जास्त त्याच्यामुळं भांडणाचं काही ताण नाही। पण पहिलं जेव्हा आम्ही इथं नवीन आलतोत ना तर लय आम्हाला लय भांडले होते लोक लय 20 वर्षापूर्वीची 15 वर्षापूर्वीची बात आहे। आम्हाला गल्लीतले लय भांडले होते लोक सगळेजण भांडत होते आम्हाला। पाणी आमच्या इकडं जातंय पाणी आता आम्ही तरी काय करणार बरं सांगा बरं। हे अशा गल्ल्या असल्या आणि जर नाल्या नसल्या तर मग काय करणार। आता हे बघा येईन तर डायरेक्ट भितडच बांधून घेतली। हे वकील साहेबांचं घर आहे ते जालन्याला राहते तर बघू शकता हे का हे असं बांधून घेतलंय त्या बिचारीने तर गेटच डायरेक्ट ब्लॉकच करून घेतलाय पाणी जाते पाणी आता काढलंय हे का नाही बरं किती अवघड आहे सांगा बरं भावना बरं बघा असं पाणी जातं हे का असं गोष्टी ना रोड आहे ना नाले आहे नुसतं मतं मागायला अशी येतात ना। आता नगरसेवक मतदान झाले नगरसेवक झाले तर नगरपालिकेचे जे काय आहे ना तर नुसते आश्वासनं दिले तर की आम्ही सगळ्यात पहिलं असं म्हणजे सगळ्या गल्लीतल्या लोकांनी हे केलं की बाबा आम्हाला नाले दे इथून आम्हाला रोड दे करून जास्त नाही छोटा का व्हायना रोड म्हणजे येण्या जाण्यापुरता आहे का नाही येण्या जाण्यापुरता रिक्षा तरी गेला पाहिजे एक हे बघा आहे का असं आहे बघा। त्याच्यामुळं हाय सोसायटीमध्ये राहिलं